आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड येथील राष्ट्रीय छात्र सेनाचे ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांना NCC मध्ये सेकंड ऑफिसर पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते त्यांना स्टार लावून रँक प्रदान करण्यात आला. मयूर भोसले यांनी नागपूर येथील कामठी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी इथे आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यानंतर त्यांची थर्ड ऑफिसर वर्ण सेकंड ऑफिसर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या गौरव सोहळ्यानिमित्तानं जामखेड परिसरामधनं त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय. या कार्यक्रमप्रसंगी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारे आणि नितीन गोलेकर, कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे सुरेश भोसले, तहसीलदार धनंजय बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव, प्राचार्य मडके, पर्यवेक्षक जाधवर तसेच संतोष पवार, सुहास जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक आणि NCC कॅडेट्स मोठ्या संख्येनं हजर होते. 17 महाराष्ट्र बटालियनचे CEO कर्नल प्रसाद मिराज, नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत यांनी विशेष असं अभिनंदन केलंय. तर यावेळी शुभेच्छा देताना आमदार रोहित पवार म्हणालेत की NCC ऑफिसर मयूर भोसले हे केवळ एक शिक्षक नसून ते सामाजिक उपक्रम आणि स्वच्छता उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. NCCच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि लवकरात लवकर पुढील प्रमोशन मिळावं यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा. दरम्यान विक्रमी कामगिरीचा आलेख मयूर भोसले यांनी NCCच्या माध्यमामधून अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड देशामधील सर्वात मोठा प्रजासत्ताक दिन साजरा करून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मानवी रचनेमधनं जगामधील सर्वात मोठा भारताचा नकाशा साकारून जामखेडचे नाव जागतिक स्तरावरती चमकवलं आहे. कलात्मक सहभाग महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नागेश विद्यालयामधील राजमाता जिजाऊंचे भव्य चित्र आणि खर्डा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य चित्राच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. कोविडमधील कार्य कोविड-19च्या काळामध्ये त्यांनी रयत कोविड माहिती आणि मदत केंद्राचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय काम केलंय. अनावश्यक खर्च टाळून मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 24 ऑक्सिजन सिलेंडर आरोळे कोविड हॉस्पिटलला मदत म्हणून त्यांनी दिले आहेत. एक शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सातत्यानं प्रोत्साहित करणारे मार्गदर्शक म्हणून मयूर भोसले यांची ओळख आहे आणि जामखेड तालुका कला शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या यशाबद्दल जामखेडकरांकडनं त्यांचे विशेष कौतुक होत आहे. अडचण असेल तेव्हा ते व त्यांचे सर्व जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला मदत करत असतात. कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी खूप मदत केली. नंतर जे महामानवांचे जे आपण सर्वजण जयंत्या साजरी करत असतो त्या जयंत्या निमित्त सुद्धा त्यांचा खूप मोठा सहकार्य असतात आणि आत्ताच नागपूरला जाऊन त्यांची जी NCCची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये कुणीही चांगला अधिकारी नाहीतर एखादा शिक्षक चांगलं काम करत असेल आणि NCC विभागामध्ये त्याचं कार्य हे दखलपात्र असेल तर त्यांना वेगवेगळे स्टार दिले जातात आणि आता 3 स्टारवरनं आपण 2 स्टार 1 स्टारवरनं आता आपण 2 स्टारवर पोहोचलेलो आहे. पुढे अजून किती स्टार असतात? लवकरच ते अशोक स्तंभापर्यंत जातील असा मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो. त्यामुळे आपल्या जामखेड परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये राहणारे एक सामाजिक व्यक्तिमत्व मयूरभाऊ यांना 1 स्टारवरून 2 स्टारला ते गेले. यांचा अभिमान हा आपल्या सर्वांना 100% त्या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आपण जो स्टार हा प्रदान केला त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि येण्या काळामध्ये नक्कीच अजून प्रगती त्यांची होईल आणि त्यांच्या हातून अजून चांगलं समाजकारण घडेल असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक वीर, C24 तास, जामखेड.